नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी एक नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे, ते म्हणजे दुधी भोपळ्याची नाश्ता. दुधी भोपळा सहज कोणी खाल्लं जात नाही आणि भाजी केलं तरी कोणाला आवडते, कोणाला आवडत नाही अशी होते. आज मी एकदम साधी, सोपी आणि टेस्टी असलेली एक नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे दुधी भोपळ्याची. त्यासाठी मी कोवळी असलेली दुधी भोपळा घेतलेला आहे. दोन्ही साईडचं कट करून घ्यायचं. त्यानंतर 2 कप एवढं गव्हाचं पीठ आणि बेसन आणि 1 कप एवढं तांदळाचं पीठ घेतले. वाटण बनवण्यासाठी कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची घेतलेला आहे. त्याच्यासोबत तुम्ही जिरा अजवाईन पण घालू शकता. आता एका मिक्सरच्या भांडीत लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि अजवाईन, जिरा आणि कोथिंबीर घालून जाडसर आपल्याला वाटण बनवून घ्यायचे. जसं आपण ठेचा बनवतो ना तसं आपल्याला वाटण बनवून घ्यायचे. आता दुधी भोपळ्याला खिसून घ्यायचे. माझ्याकडे खिसणी अशी 4 प्रकारची आहे. ह्याच्यातलं एकदम बारीक पण नको, जाडसर पण नको, मध्यम असलेले खिसणीच खिसून घेते. आता ही दुधी भोपळा खिसताना मी साल काढून घेतलं नाही. एकदम कोवळी होती दुधी भोपळा, साल काढायची काही गरज बसणार नाही. अचानक निब्बर असलेला दुधी भोपळा भेटला असेल तर तुम्ही साल काढून खिसून घेऊ शकता. कधी पण दुधी भोपळ्याचे थालीपीठ आणि धपाटे वगैरे बनवत असताना तुम्ही शक्यतो कोवळी असलेले दुधी भोपळा निवडा. टेस्टला खूप छान होतात. निब्बर असलेले निवडला असेल तर समजा आत बिया झालेले ते बिया पण काढावं लागतं आणि वरचं साल पण काढावं लागते. एकदम थोडीशी होती दुधी भोपळा. एकाऐवजी 2 भोपळ्याची वापर करावा लागते. आता हे खिसून झालेलं आहे दुधी भोपळा. आता आपण बनवून घेतलेले ठेचा घालू आणि तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ. तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तरी चालेल, फक्त बेसन आणि गव्हाच्या पीठामध्ये पण केलं तरी चालते. मी तर जास्ती गव्हाच्या पिठामध्येच करते. बेसन पीठ घातलं ना टेस्टला छान येते म्हणून मी बेसन पीठ घालते. नंतर ना थोडंसं मीठ, तीळ आणि हळद घालून आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचे. दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती असते. शक्यतो पाणी जास्ती लागणार नाही. अर्धा कप एवढंच पाणी लागेल आपल्याला. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला गडसर अशी पिठाचा गोळा मळून घ्यायचे. जास्ती पातळ बनवायचं नाही कारण भोपळा नंतरनं पाणी सुटते. आता एक 10 मिनिटाचं आपल्याला ठेवायचे. जास्ती वेळ ठेवले की पीठ एकदम असं पातळ होऊ शकते. आता पीठ मळून 10 मिनिट झालेलं आहे. आधी आपण थालीपीठ बनवण्याच्या आधी तवा गरम करून घेऊया. आता मी तव्याला थोडंसं तेल लावून गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवूनच आता थालीपीठ बनवायला घेते. थालीपीठ बनवण्यासाठी आधी आपल्याला एक कॉटन कापड घ्यायचं आणि ओलं करून घ्यायचं आहे. आता मी ओलं करून घेतलेलं आहे आणि आता त्याला थोडंसं पाणी मारायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पाणी लावून नाही तर तेल लावून थालीपीठ थापून घ्यायचं आहे. काही वेळेला ना थालीपीठ थापताना तुटतात आणि फुटतात. पिठाच्या प्रमाणात कमी जास्त झालं ना असं होतं. तर तेव्हा काय करायचं, थोडंसं गव्हाचं पीठ नाही तर बेसनचं पीठ घालून थोडंसं पीठ मळल्यासारखं करायचं. अगदी गोल गरगरीत तशी पातळ थालीपीठ थापून तयार होतात. अगदी पातळ पण करायचं नाही तरी ते तुटतात. आता इकडं पातळ पण नाही, इकडं जाड पण नाही, अशा मध्यम आकाराचे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे. तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तव्यामध्ये घातलं ना साईडला थोडंसं तेल सोडायचं आणि मधल्या होलमध्ये पण थोडीशी तेल सोडायचं आणि छान भाजलं जातं. आता एक प्लेट कवर करून घ्यायचं. त्यानंतर 1-2 मिनिटानंतर मग प्लेट उघडून दुसरी साईड पलटून घ्यायचं आहे. कधी पण थालीपीठ भाजताना ना गॅसचं फ्लेम एकदम लो ठेवायचं आणि दोन्ही साईडला आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे आणि लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जसं लालसर होते ना तसं थालीपीठची चव वाढते आणि खूप छान लागतात खाताना. आता हे बघा, एका साईडला लालसर झाली, आता दुसरी साईड देखील तुम्हाला हलकंसं लालसर झालेलं दिसते. अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. आता हे थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे. चला तर मंडळी, दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. सकाळी इतकं घाई गडबड असते ना, एका साईडला मुलांचा डबा द्यायचा असते आणि दुसरी साईडला घरातल्या लोकांचा नाश्ता असते. तुम्ही ही थालीपीठ मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकता आणि घरातल्या लोकांचं पण नाश्त्यासाठी बनवू शकता. आणि कोणी दुधी भोपळा खात नसेल तरी ही भोपळ्याचे थालीपीठ बनवलं असं कळणार पण नाही आहे. एकदा ही थालीपीठ रेसिपी नक्की ट्राय करा. थालीपीठची रेसिपी आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीची व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.